धुळेवाडी दोन्ही संघांच्या नावामध्ये मराठा आहे, दोन्ही संघांच्या नावामध्ये वॉरियर्स आहे। ही लढत चांगली पाहायला मिळेल निश्चितच, शंका नाहीये कोणाला। चला टीम मराठा वॉरियर्स अमोल सूर्यवंशी क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो। दोन्ही टीमचा 12वा खेळाडू, धुळेवाडी टीम 12वा खेळाडू पाठवा आणि आपल्या आघाडीचे फलंदाज देखील पाठवायचे आहेत। विजयदादांचे चिरंजीव रियांश हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचे पिताश्री आपलं देखील मनपूर्वक स्वागत। भागवत बागल साहेब हे देखील आहेत, पप्पू पाटील मुकादम पीटीपीएलचे चेअरमन, आपले देखील मनपूर्वक स्वागत। मॅचचा आनंद व्यासपीठावर बसून अगदी निवांतपणे घेतला जातोय। मी विनंती करेन मुकादम आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान घेत आहोत। आदरणीय सन्माननीय तानाजी शेवाळे साहेब विजयदादांचे वडील यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत। श्री मानेदेवी चषक 2024च्या दरम्यान हा शुभ सन्मान संपन्न होत असताना आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या दरम्यान केला जातोय। महिनकरांची आपुलकीची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मुकादम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र संपन्न होतोय। थँक्यू सो मच मान्यवरांचं मनपूर्वक आभार। शैलेश काळे आणि त्यांच्या साथीला अधिक काटकर, सामन्याला होईल सुरुवात। गोलंदाज जय सूर्यवंशी, पहिला चेंडू। जय यांचा पहिला चेंडू पुढे सरसावून बॅक टू द बॉलर। पहिल्या चेंडूवर काहीतरी या वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये। बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, धावांचा श्री गणेश होत असताना गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय। एक धाव 81-82 कुणाल शेठ महात्रे। ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता आणि लवकरच कुणाल महात्रे यांचा ब्लॉग देखील येईल। 81-82 खोनी गावचे सुपुत्र, तिसरा चेंडू। अकुट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार। लॉंगॉनला सागर आहे, त्यांच्या डोक्यावरून मान्यवरांना दिली जाते मानवंदना, जे मुख्य व्यासपीठावर बसलेले आहेत। अफलातून स्ट्रोक चेंडू, सीमा पार, षटकार। अशा फटक्यांची गरज आहे दोन्ही फलंदाजांसाठी। षटकार आलाय, टीमची धावसंख्या 7। पुढे सरसावून हवेत खेळलाय, मिस टाइम फटका, टायमिंग जुळलं नाहीये। सागर चेंडूचं चांगलं जजमेंट, टिपला जाईल झेल, फलंदाज बाद। षटकाराचं प्रत्युत्तर मात्र जय सूर्यवंशी यांनी अधिक काटकर यांना बाद करून दिले। या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र सलगचा दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाचं टायमिंग मात्र जुळलं नाहीये। वैयक्तिक 7 धावा करून बाद झालेत अधिक काटकर। पहिला धक्का टीम मराठा वॉरियर्स धुळेवाडी। चला प्लीज नवीन फलंदाज आपण मित्रांनो आतमध्ये येण्याची वाट नका बघू प्लीज, कारण आपण देखील थोडंसं सहकार्य करा, कारण आज अंतिम लढत 5व्या पर्वाचा कोण होईल मानकरी। कॅप्टन 26 वेलकम। कॅप्टन 26 जरूर, काल त्यांची संघ स्पर्धेबाहेर गेला, परंतु त्यांना तुम्ही मैदानाबाहेर ठेवू शकत नाही। नवीन फलंदाज दाखल होत असताना दीपक काटकर अनुभवी खेळाडू आहेत, अनुभव आहे त्यांच्या गाठीशी देखील। आता संघासाठी धावा कराव्या लागतील। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात मात्र गडी बाद केलाय जय सूर्यवंशी यांनी। 2 चेंडूंचा खेळ शेष। पहिला चेंडू खेळत असताना हवेत खेळलाय, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स। अधिक काटकर यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर, दीपक काटकर यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार। चांगला टायमिंग, हा रिप्ले तुम्ही पाहू शकता। अकुट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल आणि गॅप मध्ये खेळला,
पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर असताना त्याचा फायदा उचललाय. 11ला 1, 1 टू गो. शेवटचा चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चेंडू खाली आहे. दुसरा धक्का टीम मराठा वॉरियर्स. आधीच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र त्यांनी अधिक काटकर यांना बाद केलं. पाचच्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र दीपक काटकर यांना बाद केलं. जय सूर्यवंशी यांची लाजवाब बेधक गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 गडी बाद. 11 टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. मालिकावीरासाठी 5,000 रुपये, उत्कृष्ट फलंदाज 2,000 रुपये, उत्कृष्ट गोलंदाज 2,000 रुपये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1,000 रुपये. या स्पर्धेची महत्वाची उल्लेखनीय बाब म्हणजेच खेळाडूंसाठी दिलेल्या रोख रकमेचं पारितोषिक. वेलकम टीम रॉयल 11 मेन. आणि रॉयल संघ आहे, नावामध्ये रॉयल आणि त्याचा खेळ देखील रॉयल पाहायला मिळेल. चला प्लीज मॅचला जास्त वेळ घेऊ नका. 11:50 पहिला चेंडू पडलाय. तुम्हाला 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण करायची आहेत. चला प्लीज स्पीडअप करा. सागर सूर्यवंशी षटक क्रमांक 2. शैलेश काळे यांच्यावर नजर असेल. शैलेश काळे लोअर फुल टॉस स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला. 1 धाव प्राप्त होईल. सागर सूर्यवंशी यांच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव मात्र प्राप्त झाली आहे. फ्लाइंग स्लिपला चेंडू मार्गस्थ होत असताना गोशांकी क्षेत्र. या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार केला तर तुम्हाला समोर जास्तीत जास्त फटके खेळावे लागतील. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलंय. लोअर फुल टॉस इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू डीप पॉइंट सीमा रेषा नक्कीच पार केले. यासाठी 4 धावा. शैलेश काळे यांच्या बॅट मधून सुंदर चौकार. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. आणि अशा प्रकारचा चेंडू फलंदाजाचं कौशल्य प्रस्थापित करत असताना प्रतिभावान खेळाडू शैलेश काळे. 16ला 2. तिसरा चेंडू. कमी गतीने टाकलेला चेंडू हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिल्या. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू फेल केला जाईल. नवनाथ यांच्या माध्यमातून तद्वर 1 धाव मात्र घेतली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. टप्पाचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव प्राप्त होईल. सचिन असवले नवीन फलंदाज दाखल झालेत आणि पहिल्या चेंडूवर आपली प्रतिभा दाखवत असताना लेदर क्रिकेटचा अनुभव आहे त्यांना देखील. आणि ते त्यांची प्रतिभा पहिल्याच चेंडूवर दिसली. कारण की ज्या प्रकारे त्यांनी बॅकफुटला जाऊन हा कट फटका खेळला. स्वीपर कव्हर तैनात केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. काऊ कॉर्नर आतमध्ये घेतलाय. डीपला मिड विकेट आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्वीपर कव्हर. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1च धाव प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे व्ही शेप मध्ये खेळण्यासाठी जाणले जातात सचिन असवले आणि कडदाने ते हेरलं. 1.5 चेंडू अखेर 19ला 2. टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी 1 टू गो. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एका धावेचा प्रयत्न केलाय. दुहेरीसाठी प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये यशस्वी झालेत. आनंद लॉंग ऑफला तैनात होते. पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं चेंडू पकडण्यामध्ये आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी अगदी सहजरित्या उचललाय. या 2 धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेर टीमची धावसंख्या 21ला 2. (21 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. अंतिम षटक गोलंदाजीसाठी दाखल झालेत.
रमेश सूर्यवंशी. रमेश सूर्यवंशी अंतिम षटकासाठी दाखल झालेत. स्लॉगवरचं षटक, पहिला चेंडू. रमेश सूर्यवंशीचा पहिला चेंडू, कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हर, एकच धाव प्राप्त होईल. ही ओळख आहे सचिन आचवले यांची. एकेरी दुहेरी धावा घेण्यासाठी हा फलंदाज जाणला जातो, परंतु शैलेश काळे यांना स्ट्राईक हवी आहे आणि चांगलं क्रिकेट मी म्हणेन. पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन शैलेश काळे यांना आता 5 चेंडू खेळण्याची संधी प्राप्त करून दिले आणि मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. कारण शैलेश काळे या सामन्यामध्ये त्यांनी धावा केल्यात 8, 22ला 2. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. गोलंदाज रमेश सूर्यवंशी यांच्या 5 चेंडूवर किती मजल मारेल टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. दुसरा चेंडू, ओव्हर पिच, कव्हर ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ आहे, झाले चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. चेंडू सीमा रेषा पार, आनंदाने केले चुकी आणि 4 धावांची अगदी भेट दिली आहे टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. हा रिप्ले पाहू शकता ज्या प्रकारे आनंदची चुकी झाली आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू ग्लान्स केलाय, अवघी एक धाव प्राप्त होईल. या सिंगलने टीमची धावसंख्या 27ला 2. 3 चेंडूंचा खेळ शेष. पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग रॉयल 11ने जिंकले. आता मात्र त्यांना PTPL चे वेध लागले असतील. दिवस रात्र PTPL. ओव्हर पिच चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडू, सीमा रेषा पार. शैलेश काळे यांच्या बॅट मधून जुळेवाडीचा ब्रँड दाखवणारा श्री मानदेवी चषक षटकार. तुम्ही या पुढे टाकण्याची चुकी करू शकत नाही या गोलंदाजाला. हाय बॅकलिफ्ट, बॅटचा फ्लो, टायमिंग सगळं काही उल्लेखनीय. 33 धावा धाव फलकावर, 2 चेंडू बाकी. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. तुमच्या गोलंदाजीची दिशा ही तुमच्या संघाची दशा ठरवत असते आणि या 2 चेंडूवर किती धावा बनवतील शैलेश काळे. 40 झाल्या तर मात्र सामन्याला रंगत निर्माण होईल, कारण चांगली फलंदाजी आहे मराठा वॉरियर्सची देखील. बॅट थोडी हातातून निसटले, एखादी झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू हाताला लागला, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत परंतु चुकी झाली पहिल्या प्रयत्नामध्ये. ज्या वेळेला तुम्हाला चेंडू पकडण्यामध्ये अपयश येतं, फलंदाज सहजरित्या 2 धावा घेतो. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये सहजरित्या केलंय. 36ला 2. 1 टू गो. टप्पाचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तर शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालाय. नवनाथ यांनी सुंदर झेल पकडलाय. शेवटच्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आले. गोलंदाज रमेश सूर्यवंशी यांना 36 धावा धाव फलकावर. 37 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम मराठा वॉरियर्स 37 रन्स टू विन. एकवीस धावांची खेळी करून बाद झालेत शैलेश काळे. आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मात्र मजल मारून दिली आहे. एक समाधानकारक धावसंख्या उभारली आहे टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी, कारण की त्यांची गोलंदाजी चांगली आहे आणि मराठा वॉरियर्स शिळची फलंदाजी चांगली आहे. त्यामुळे जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल का. 37 धावांचं लक्ष्य, 37 रन्स टू विन. आणि नक्कीच काल महाराष्ट्र सरकारने विधिमंडळ अधिवेशन चालू आहे आणि एक चांगला निर्णय काल घेतलाय. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव दिलंय आणि ही एक चांगली बाब, कारण आपली संस्कृती आपली परंपरा ही आपण जपायला हवी. मी नक्कीच मनपूर्वक सर्व महाराष्ट्र मधील नागरिकांना ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलंय आणि अशा गोष्टींचा आपण देखील अभिमान बाळगायला हवा.
आज 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस, श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आणि या ज्यांनी गणितज्ञ म्हणून संपूर्ण देशाचं नाव आपल्या विश्वामध्ये रोशन केलं आणि त्यांचा आज जयंतीचा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. 18 मे 37 ची गरज. चला टीम मराठा वॉरियर्स सुळेवाडी, जास्त वेळ घेऊ नका. मराठा वॉरियर्स शिळ आपले फलंदाज पाठवा. ते दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये जय सूर्यवंशी आणि त्यांच्या साथीला मंगेश सूर्यवंशी. शिळ संघाची ज्यावेळेला मॅच असते त्यांचे फलंदाज खेळाडू मैदानामध्ये उतरतात त्यावेळेला सूर्यवंशम चित्रपटाची आठवण येते, कारण सर्व खेळाडूंचे आडनाव मात्र सूर्यवंशी आहेत. आणि प्रत्येक जण आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी या मैदानामध्ये दाखल होतो खेळ करण्यासाठी. आपला व्यवसाय, आपली नोकरी, आपलं शिक्षण करत असताना क्रिकेटची आवड देखील जपले. मराठा वॉरियर्स शिवाय फिल्डिंग लावून घ्या चला प्लीज. 12:05 अवधी झालाय. मराठा वॉरियर्स सुळेवाडी फिल्डिंग लावून घ्या. 12:05 अवधी झालाय आणि या नेक्स्ट मॅच टॉप 4 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ कोणता असेल? आई वडजाई देवी मालदन सज्ज आहेत. विजयी संघासोबत त्यांचा सामना होईल तिसऱ्या फेरीमधील आणि एका संघाचं मात्र स्वप्न पूर्ण होईल एक करंडक प्राप्त करण्याचं. सचिन आसवले पहिल्या षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. जय ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू, पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू वेगाने सगळे यष्टीरक्षक अधिक काटकर यांच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. सचिन आसवले शोल्डरचा चांगला वापर करतात, ज्या प्रकारे त्यांचा रनअप. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटची वरची कडा लागले, गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. हा स्टॉक बॉल आहे सचिन आसवले यांचा, कारण तो ज्यावेळेला ते हा स्लोअर वन टाकतात फलंदाजाला देखील चकित करून टाकत असताना ऍक्शन मध्ये काहीही बदल होत नाही, परंतु चेंडूवर बोट फिरवली जातात. एका सिंगलने धावांचा श्री गणेशा होतोय. वेगाने चेंडू हाताळलाय, सरळ हातात मारलाय मिड ऑफचा. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. पहिला धक्का टीम जय सूर्यवंशी परतावा लागेल. मोठी विकेट मराठा वॉरियर्स धुळेवाडी. पहिल्या विकेटचं पतन. जय सूर्यवंशी बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन आसवले यांच्या गोलंदाजीवर झेल ज्या प्रकारे मिड ऑफला टिपलाय सचिन काटकर यांनी, आणि अगदी या 12वा खेळाडू देखील सांगतोय 2 सचिन. हा पहा कमी गतीने टाकलेला चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली आणि अशा झेल पकडणं सोपं नसतं, परंतु सचिन काटकर यांनी ते सोपं केलं. नवीन फलंदाज सागर सूर्यवंशी दाखल होत असताना 1ला 1. 3 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 1. वेलकम कॅप्टन 26 पार्थेश वालेकर यांचं देखील आगमन झाले. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू मार्ग होत असताना स्वीपर कव्हरला. चेंडू सीमा रेषा पार. चांगला फटका पहिल्या चेंडूवर. फलंदाज सागर सूर्यवंशींच्या बॅट मधून चौकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॅकफुट पंच. निर्धारित पॉवर प्लेचा षटक प्रगती पथावर असताना इनफिल्डच्या वरून हा फटका मात्र खेळत असताना एकदंत 11 शितपवाडीचा देखील शुभागमन झाला. वेलकम टीम शितपवाडी. कमी गतीने टाकलेला चेंडू फसवलाय आणि स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडला जाईल. सचिन आसवले चतुर चाणक्य गोलंदाजी. या षटकामध्ये दुसरा गडी बाद केलाय. दुसरा धक्का दिलाय टीम मराठा वॉरियर्स. फलंदाज
सागर सूर्यवंशी 4 धावांवर झेल बाद. श्री सचिन माने साहेब खजिनदार पाटण क्रिकेट संघटना यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम. तिजोरीच्या चाव्या सचिन माने यांच्याकडे असतात आणि त्यांना सिक्युरिटी देखील तेवढी असते. आता पीटीपीएल येते त्यामुळे त्यांचा लोड वाढेल. दिवस रात्र पीटीपीएल, मालिकावीराची बाईक, या सगळ्या गोष्टी यांचं मात्र बारकाईने लक्ष ठेवत असणार पीटीपीएल चेअरमन मुकादम. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष असतं मुकादम यांचं. 1 to go. शेवटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर वेगाने जातोय अधिक काटकर यांच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिलं यशस्वी षटक समाप्त होत असताना सचिन असवले यांनी धावा खर्च केल्या. 5 गडी बाद केले. 2-12 मध्ये 32 ची गरज. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. सामना एकतर्फी पहिल्या षटकामध्ये होईल का? परंतु पहिल्या षटक टीम मराठा वॉरियर जोयेवाडीच्या नावावर राहिलंय. दुसरं षटक शिरळला आपल्या नावावर करावं लागेल. आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने पाटण क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं शैलेश काळे. षटक क्रमांक 2. 12 चेंडू 32 ची गरज. मंगेश आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. गलीमध्ये 1 धाव प्राप्त होईल. एक तिकट मारा पाहायला मिळतोय. उसळता चेंडू हाताळला गेलाय शैलेश काळे यांच्या माध्यमातून. अकुट टप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्कच होत नाहीये. तुम्हाला चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळावं लागेल. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल. कुठेतरी धावसंख्येची गती मात्र पूर्णपणे मंदावली आहे. तिला आता गती द्यावी लागेल. जलद गतीने धावा कराव्या लागतील. तिसरा चेंडू पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. झेल पकडला जाईल. समीर यांनी टिपलाय झेल आणि फलंदाज बाद होतील. मंगेश यांचा संप खेळ. तिसरा धक्का टीम मराठा वॉरियर्स शिळ. इनॅट नंबर 5 कर्णधार अमोल सूर्यवंशी दाखल होत असताना 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 9 चेंडू मधील तुम्हाला 5 चेंडू बाहेर मारायचे आहेत आणि कोणते 5 चेंडू हे मात्र तुम्हाला शोधायचं आहे. शैलेश काळे 1 धाव खर्च करत असताना 1 गडी बाद केली आहे. चौथा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. स्वतः कर्णधार अमोल सूर्यवंशी दाखल झालेत. आता कर्णधाराला साजेशी खेळी करावी लागेल. जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. स्विच करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पडल्यानंतर कट होतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसा होतोय अधिक काटकर. 5 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे शैलेश काळे. सामना आता दूर गेलाय. 7 मध्ये 31 ची गरज. या चेंडूवर मोठ्या फटक्याची आवश्यकता. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. खराब दिशा. वाईट बॉल. ज्यावेळेला तुम्ही स्लोअर वन टाकता त्यावेळेला मात्र तुम्ही दिशावर नियंत्रण असणं खूप गरजेचं असतं. परंतु हे दिशेवर नियंत्रण नाहीये. सामना संपला नाहीये टीम मराठा वॉरियर शिळेसाठी. हा निर्णायक चेंडू असेल. षटकाराची गरज. षटकाराची आवश्यकता असताना पंच केलाय. सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये मारलाय. सचिन काटकर चेंडू खाली. सचिन काटकर यांनी या सामन्यामध्ये दुसरा झेल टिपलाय. 0 परतावा लागेल. कर्णधार अमोल सूर्यवंशी बॅक टू द डगआउट. 0 बाद अमोल सूर्यवंशी. टीमची धावसंख्या धाव फलकावर 6 चेंडू मध्ये 30 ची गरज. सहा चेंडू 30 धावांची आवश्यकता. विजयासाठी टीम मराठा वॉरियर्स शिळ. अंतिम षटक गोलंदाज समीर पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू फलंदाजाला फसवलाय. 5 मध्ये 30 करायचे आहेत म्हणजे तुम्हाला 5 षटकार मारायचे आहेत. प्रत्येक चेंडू महत्वपूर्ण. आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडूला लपेटलाय. गॅप मध्ये जरूर उशीर झालाय परंतु आलाय चौकार.
4 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. कमी धावसंख्येचा विचार केला तर काल डिगेवाडीने 15 धावा केल्या होत्या. ती कमी धावसंख्या राहिली त्यांची देखील. आडव्या बॅटने चेंडूला फक्त वळवलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. फायनल क्षेत्रामध्ये एका धावेने पराभवातील फक्त अंतर कमी होईल, कारण आता सामना खुला झालाय. 3:25 ची गरज. 3 चेंडू 25 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे जुळेवाडीने आपल्या खिशामध्ये घातलाय. हवेत खेळलाय. डीपला स्क्वेअर लेग तैनात. झेल सोडलाय दत्ता दादा यांनी. रिजन क्रिकेटर आहेत, परंतु हा झेल पकडायला हवा होता, परंतु फारसं नुकसान होणार नाहीये. धाव मात्र प्राप्त केली नाहीये. 2 चेंडू 25 ची गरज. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. पंच केलाय. लॉंग ऑफला तैनात सचिन काटकर. या सामन्यातील तिसरा झेल पकडलाय सचिन काटकर. सेफ हँड फलंदाज बाद. सामना आता टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडीच्या पूर्णपणे खिशामध्ये आलाय, कारण 1 मध्ये करायचे आहेत 25 धावा अशक्य प्राय असं आव्हान. सामन्याची औपचारिकता शिल्लक. गोलंदाज समीर अचूक टप्प्यावर मारा केलाय. एक चेंडू 25. सामन्याची औपचारिकता शिल्लक. शेवटचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला वळवण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटच्या सरळ हातामध्ये मारलाय आणि शेवटच्या चेंडूवर देखील गडी बाद केलाय समीर यांनी. टीमची धावसंख्या या स्पर्धेमधील श्री माणदेवी चषक 2024 मधील सगळ्यात कमी धावसंख्या सांघिक आपल्याला पाहायला मिळते. टीम मराठा वॉरियर्स अवघ्या त्यांनी धावा केल्या 3 षटकांमध्ये 12. आणि वेल प्लेड टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. टॉस साठी मी विनंती करेन आई वडसाई देवी मालधन विपक्ष मराठा वॉरियर्स जुळेवाडी. टॉस साठी या.